नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी एक अशी भाजी घेऊन आले आहे जी आपण रोजच्या जेवणात खास खाऊ शकतो, पण चव मात्र अगदी खास मलाई कोफ्त्यासारखी. तसं पाहिलं तर यात न तळलेलं काही आहे ना भारी मसाले, पण चव अशी की माझा मुलगा आणि सून म्हणाली, आई अगदी रेस्टॉरंटसारखी वाटते ही भाजी. ही भाजी खास आहे कारण दुधी भोपळ्यासारख्या साध्या भाजीपासून आपण एक पार्टी डिश तयार करतोय, तेही आरोग्य सांभाळत. चला तर मग सुरुवात करूया दुधी भोपळ्याच्या या स्वादिष्ट आणि पौष्टिक अशा रेसिपीला. यासाठी मी हा दुधी भोपळा घेतला आहे. आता हा आपण चिरून घेऊ. यासाठी या दुधीचे साल काढून घेऊ. साल काढल्यानंतर या दुधीला 2 भागामध्ये विभागून घ्यायचे. आता या दुधीचा जो मधला गर असतो तो आपण पिलरच्या मदतीने बाहेर काढून घेऊ. अशा प्रकारे हा गर आपण काढून घ्यायचा. तुम्ही एखाद्या चमच्याच्या मदतीने सुद्धा हा काढून घेऊ शकता. तुम्हाला असं वाटू शकते की हा गर आपला वाया जाणार का, आपली दुधी एवढी वाया जाईल का, पण तसं काही नाही बरे का. याचा पण मी तुम्हाला पुढे उपयोग कसा करायचा ते नक्की सांगते. आता आपण या दुधीला आतमधून आणि बाहेरून दोन्ही साईडनी मीठ चोळून घ्यायचे. मीठ लावल्यामुळे आपला दुधी काळा पडणार नाही, कारण आपला मसाला बनायला अजून वेळ आहे. तोपर्यंत दुधी काळा पडायला नको ना, त्यासाठी असे मीठ लावून घ्या. आता आपण हा जो गर आहे तो बारीक चिरून घेऊ. यामध्ये जर मोठ्या बिया जर काही असतील तर त्या काढून घ्यायच्या आणि गर बारीक बारीक चिरून घ्यायचा. हा गर पुढे कुठे वापरायचा मी तुम्हाला पुढे सांगते. तोपर्यंत एका बाजूला ठेवून घेऊ. आता मी 100 ग्रॅम पनीर किसून घेते. आणि 1 कच्चा बटाटा साल काढून किसून घ्यायचा. या बटाट्याचा किस काळा पडू नये म्हणून आपण पाण्यामध्ये घालून घेऊ आणि स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेऊ. स्वच्छ धुवायचं म्हणजे यामधील स्टार्च निघून जातो. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसण, हिरवी मिरची, कोथिंबिरीच्या काड्या, अर्धा इंच अद्रक याचा आपण ठेचा करून घेऊ. यामध्ये 1 चमचा आपण जिरं सुद्धा घालून घेतलं आहे. किसलेलं पनीर एका भांड्यात काढून घेऊ. बटाट्याचे पाणी काढून कोथिंबीर घालू. बटाट्यातलं पाणी काढून पिळून यामध्ये बटाट्याचा किस घालायचा. भांडं लहान पडत असल्यामुळे मी हे सगळे जिन्नस या परातीमध्ये काढून घेतले.
1 चमचा ठेचा घालायचा, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, तिखट हे आपल्या आवडीनुसार घाला, आणि अर्धा चमचा लाल तिखट. तुम्ही किती तिखट खाता त्यावर तुमचं अवलंबून आहे. 1 चमचा चाट मसाला किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो मसाला आवडत असेल तो घाला. 1 चमचा धने जिरे पूड, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, दुधीचा बारीक चिरलेला गर थोडा यामध्ये घालायचा. सगळे साहित्य मिक्स करायचे. छान दाबून दाबून मिक्स करा. आता यामध्ये बाइंडिंगसाठी 1 मोठा चमचा बेसन पीठ घालून घेऊ. सगळे साहित्य मिक्स केल्यानंतर हा जो आपला कद्दू आहे पोकळ केलेला, त्यामध्ये हा दुधीमध्ये हे सगळं सारण दाबून दाबून भरायचं. छान दाबून दाबून भरा, म्हणजे हे घट्ट याचे आपल्याला काप कापता येईल. अशा प्रकारे दोन्ही दुधीमध्ये सारण दाबून दाबून भरून घेऊ. सारण भरल्यानंतर ह्या दुधी आपण स्टीमरमध्ये किंवा चाळणीवर 20 मिनिटे स्टीम करून घेऊ. आपली दुधी स्टीम होते तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करू. यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 कांदा, 1 टोमॅटो याचं वाटण करून घेऊ. छान बारीक पेस्ट तयार करून घेतली आपण. पॅनमध्ये 1 चमचा तेल, त्यामध्ये जिरं, यामध्ये जो ठेचा वाटला होता आपण तो घालून घेऊ. ठेचा चांगला परतून घ्यायचा, खमंग परतायचा. हिंग, आणि ही जी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आहे ती घालून घेऊ. 1 चमचा कसुरी मेथी, दुधीचे जे बारीक आपण चिरलेले होते ती घालून घेऊ. 2 चमचे घट्ट दह्यामध्ये तिखट 1 चमचा, आणि धने जिरे पूड, चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं. हळद घालायची किंचित जराशी, आणि हे दही आपण पॅनमध्ये घालून घेऊ. मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतायचा. दही घट्टच घ्या. यामध्ये दह्याच्या भांड्यातच थोडंसं पाणी घेऊन ते पाणी आपण यामध्ये घालू, म्हणजे आपले दही वाया जाणार नाही. तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे. पनीरचा जो आपण मसाला केलेला होता तो मध्ये आपण यामध्ये घालायचा. पनीरचा मसाला घातल्यामुळे
आपल्या या ग्रेव्हीला मलाई कोफ्त्यासारखी चव येते. या मसाल्यामध्ये आणि दह्यामध्येच याची खरी चव दडलेली आहे. छान तेल सुटले आहे आपल्या मसाल्याला. ही बघा, हा सगळा पनीरचा जो मसाला आहे तो मी यामध्ये घालून घेते. आता ह्या आपले जे दुधी आहे स्टीम केलेले, याला थंड करून घ्यायचं. थंड करूनच याचे काप करा. काप थोडेसे जरासे मोठेसेच करा, एकदम पातळ करू नका. अशा प्रकारे काप तयार करून घेतले. ग्रेव्ही किती पातळ आणि घट्ट पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी घाला. पाणी घालून ढवळून घेऊ आणि याची कन्सिस्टन्सी चेक करू, म्हणजे आपल्याला किती पातळ घट्ट ग्रेव्ही पाहिजे हे समजेल. आणि पाणी घालताना मात्र गरमच पाणी घाला. छान आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता यामध्ये हे काप आपण एक वाफ काढून घेऊ. आपण थोडासा यामध्ये गरम मसाला घालू आणि एक वाफ काढून घेऊ. ग्रेव्ही उकळायला लागल्यानंतर आपण यामध्ये हे काप घालून घ्यायचे. बघा किती सुंदर दिसत आहे आपली भोपळ्याची भाजी. ही भाजी कशी वाटली ते मला जरूर कळवा. तुम्ही घरी केलीत तर त्याचा अनुभव कमेंटमध्ये लिहा. तुमचं प्रेम आणि प्रतिसाद मला अजून रेसिपीज शेअर करायला प्रेरणा देतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशीच पारंपरिक, चविष्ट आणि आरोग्यदायी रेसिपीसाठी माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत सुस्वाद भोजन करा आणि स्वस्थ रहा. मी या रेसिपीसाठी डिस्क्रिप्शन दिलेले आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी या रेसिपीची पूर्ण माहिती देते आणि माझं काय म्हणणं असतं, काय नाही, हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करते. त्यासाठी डिस्क्रिप्शन चुकवू नका बरं मंडळी. डिस्क्रिप्शन नक्की बघा. आता आपण एक वाफ काढून घेऊ.